आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अनिल कपूर यांच्यावर आरोप आहे की हे रोलसाठी काही पण करतात. अनिलजी, खूप चक्कर तुम्ही स्टुडिओजचे लावायचात, पण फक्त रोलसाठी. मी ऐकलं की जीपी सिप्पी साहेब कोणती फिल्म बनवत होते, तर त्यासाठी तुम्ही पूर्ण छातीचे केस शेव केले होते. खूप किस्से आहेत माझे. राज साहेब फिल्म बनवत होते, राज कपूर साहेब, द ग्रेट राज कपूर परमवीर चक्र बनवत होते. तर माहिती झालं की त्यांनी 3 रोल आहेत. तर मी बोललो, यार मला असं वाटतंय 3 मुलं आहेत असं तर नाही होणार, 2 मुलांना घेतील, एक माझा चान्स असेल. तर ते आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी फिल्म बनवत होते. तर मी पोहोचलो खडकवासल्याला आणि मी आपले केस वगैरे कापले. तिथून जे आर्मीचा जो बार्बल होता त्याच्याकडूनच केस कापले, फोटो वगैरे काढले आणि पोहोचलो आरकेमध्ये. मी त्या दिवसाचं सांगतोय जेव्हा मला आरकेमध्ये आत जाऊ नव्हते देत. तर खूप मोठ्या प्रयत्नाने मी आतमध्ये गेलो कॉटेजच्या बाहेर आणि मी त्यांना फोटो दाखवले. त्यांनी फोटो बघितले आणि त्यांनी मला, ती फिल्म बनली नाही. काही अशा फिल्म खूप साऱ्या केल्यात ज्या बनल्या नाहीत, पण ते मला म्हणाले की फिल्ममध्ये मी तुला घेईन. ते त्यांचं बोलणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. तर मी रजत साहेब नेहमी कामाची मी कधी वाट नाही पाहिली. मी कामाच्या मागे जातो, की यार काम येईल तर मी काम करीन. मी काम शोधत राहतो. ते एक चांगल्या रोलसाठी, एक चांगल्या डिरेक्टरसोबत काम करण्यासाठी, एक चांगल्या रायटरसोबत, एक चांगल्या को स्टारसोबत काम करण्यासाठी मी काही करू शकतो. प्रत्येक फिल्ममध्ये आम्ही तुम्हाला याच अंदाजात पाहिलं, तुमची हेअरस्टाईल, तुमची मिशी. पण यश चोपडा साहेबांच्या सोबत काम करण्यासाठी मिशी उडवली होती. लम्हेमध्ये लम्हेमध्ये, हो, लम्हेमध्ये मी मिशी उडवली होती. आणि मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा, मी जेव्हा माझ्या खोलीत गेलो तेव्हा तर माझी बायको तर खूप जोडे पडलेत मला. तेव्हा सगळे माझे फॅन्स होते, ते खूप डिसअपॉइंटमेंट झाले. कारण मिशा जे माझ्या ट्रेडमार्क बनल्या होत्या, तर ते बोलले, यार यार तू हे का केलंस? अशा मिशा तू चांगला नाही वाटत मिशांविना. तर मी मनात असा विचार करत होतो की यार जर मला आपलं एक मोठं करिअर बनवायचंय, तर मला अशा प्रकारच्या फिल्म केल्या पाहिजेत, ज्या आठवणीत राहतील. आणि आज लोक आजही लम्हेला आठवण करतात. लम्हेसारखी फिल्म आहेत, ज्यात मी मिशा काढल्यात. विरासत आहे, 1940 अ लव्ह स्टोरी आहे, परिंदा आहे. या सगळ्या फिल्मी आहेत ज्या लोक बघतात. काही गोष्टी अशा केल्या होत्या त्यावेळी लोकांनी ॲक्सेप्ट नाही केलं. परिंदाच्या बद्दल बोलायचे, 42च्या बद्दल बोलायचे, की ती नाही चालली, हे ते. लम्हेला फ्लॉप बोलले. पण कुठे ना कुठे मला आतून माहीत होतं, की या सगळ्या गोष्टी करणं. कधी मोठा होऊन जायचो, कधी मिशा, तुम्हाला आठवत असेल विरासतसाठी मी इथेच याच पिंजऱ्यामध्ये बसलो होतो. मिशा लांब करून आलो होतो. तर तुम्ही मला विचारलं सुद्धा होतं, "अरे काय लांब-लांब केस, मोठ्या-मोठ्या मिशा, काम नाही का तुझ्याजवळ?" यू अंडरस्टँड दॅट? आणि आजकाल ती फॅशन झाली आहे. आजकाल मीडिया इंटरेस्टेड झाली आहे. यू अंडरस्टँड? सो थिंग्स चेंज. तर या सगळ्या गोष्टी मी यासाठी केल्या, की मी सारं आयुष्यभर काम करू शकेन. रोज करू शकेन. यश चोपडासारख्या डिरेक्टरसोबत. त्यांचे जे विचार आहेत नेहमी पुढे आहेत. त्यांची जी स्क्रिप्ट होती, जेव्हा त्याने स्क्रिप्ट, ते जे पॅशन होतं त्या फिल्म, ते मला असं वाटतं लोक आज पण बोलतात, की यश चोपडाची कुठली बेस्ट फिल्म आहे, तर ती लम्हे आहे. तर त्याच्यासाठी मिशा काय, मी काहीही मुंडवायला तयार आहे. सुभाष घई यांच्यासोबत फिल्म करण्यासाठी खूप पापड लाटावे लागले तुम्हाला? मी सुभाषजींच्या सोबत खूप पापड लाटले त्यांच्या फिल्ममध्ये काम करण्यासाठी. ते क्रोधी बनवत होते. ते क्रोधी फिल्म बनवत होते, तर मी जाऊन त्यांच्या सेटवर उभा राहायचो, लॉबीमध्ये उभा राहायचो, हॉटेलच्या रूमच्या बाहेर उभं राहायचो. म्हणजे ते एक वेळ मला पाहतील तरी. मग ते लक्ष्मीकार पॅलेलांच्या इथे जायचे म्युझिकसाठी. तर त्यांचा एक उजवा हात होता चंद्रकांत, त्याच्याजवळ जाऊन बसायचो, बोलायचो, "भेट करून दे यार, मला फिल्ममध्ये घ्या" म्हणून. त्यांनी मला घेतलं नाही. त्यांनी सचिनला घेतलं. सचिन साहेब एक चांगले ॲक्टर आहेत, पण मला घेतलं नाही कारण सचिन, त्यावेळी त्यांना वाटलं की हा जास्त सुटेड असेल त्या रोलसाठी. तर त्यांनी घेतलं. पण मी हार मानणाऱ्यातला नाहीये. मी पुन्हा पापड वाटत राहिलो, पापड वाटत राहिलो, पापड वाटत राहिलो. मग मी त्यांची पहिली फिल्म केली, मेरी जंग. आणि मेरी जंगच्यामुळे माझं सुनीताशी लग्न झालं. आता या जंगचा सुनीताशी काय संबंध? अहो, सुभाष घई साहेब मग तेव्हा म्हणजे एवढे मोठे डायरेक्टर आहेत, इतके मोठे फनकार आहेत, ज्या त्यांनी फिल्म बनवल्या आहेत. त्यावेळी त्यांची फिल्म फक्त साइन करणं एवढंच पुरेसं होतं. अरे यार, हे अनिल कपूरने जॅकी श्रॉफच्या सोबत हिरो सुपर डुपर हिट झाली आहे, पण त्यांनी घेतलं
अनिल कपूरला जावेद साहेबांनी मला रेकमेंड केलं होतं त्यावेळी फिल्मसाठी खूप इंटेन्सली. त्यांनी माझी मशाल पाहिली होती आणि मशालमुळे त्यांनी मला घेतलं. तर मग मी सुनीताबद्दल बोलायचो. बिचारी बिकॉज आय वॉज अ फ्रेंड, शी वॉज माय गर्लफ्रेंड आणि खूप वेळ निघून जात होता. ऑब्व्हियसली हर पॅरेंट्स, तिच्या आई-वडिलांना वाटत होतं की मी लग्न करावं. तर मी म्हणालो की अरे माझ्याकडे पैसे नसतील, घर नसेल तर मी कसं लग्न करू शकतो? हाऊ विल आय लुक आफ्टर यू? तर ज्या दिवशी मी साईन केली मेरी जंग, आता मला कोणी नाही थांबवू शकत. आता माझ्याकडे गाडी पण असेल, बंगला पण असेल, सगळं काही असेल. मी म्हटलं डन. सुनीता, उद्या सकाळी लग्न आहे. खरंच रजत साहेब? मी बोललो एक तर उद्या सकाळी, नाही तर मग कधीच नाही. तर बिचारीने पटापट 15-20 मिनिटात, अर्ध्या 3 तासात मेहंदीवाली हे सगळं पूर्ण अरेंज केलं आणि मी काही 12 किंवा 13 लोकांमध्ये मी लग्न केलं. आणि कधी कधी लोक खूप धूमधडाक्यामध्ये लग्न करतात, पैसे करोडो रुपयाने खर्च करतात, हजारो करोडो रुपये खर्च करतात ते लोक, आणि 2 वर्षात त्यांचं लग्न तुटतं. समजून गेलात तुम्ही लोक. तर मनाला मन मिळून गेले आणि लग्न जे आहे ते मॅरेज आर मेड इन हेवन, आणि मेरी जंगच्यामुळे त्यांच्याशी लग्न झालं. तर सुभाष घाईंसोबत मेरी जंग नंतर तुम्ही 5 फिल्म अजून केली. कर्म, नंतर मी राम लखन केली, मग मी ताल केली, मग मी युवराज केली, मग मी ब्लॅक अँड व्हाईट केली. खूप काम केलं त्यांच्या. मग राम लखनच्या माय नेम इज लखनचा तो डान्स तर तो एक बनून अरे गेला. यार. हे झकास आणि राम लखन गाणं माझं पाठलाग कधी सोडणार आहे? नाही, पण हे कधी नाहीये. तुम्हा लोकांचं प्रेम आहे, मोहब्बत आहे. अरे पिंजऱ्यात मला नाही वाटत कोणी डान्स केला असेल आतापर्यंत. ऍक्च्युली आय केम हिअर बिकॉज आय एम अ डाय हार्ट फॅन सिन्स माय यंग एज. मला हे विचारायचं आहे की तुम्ही जे स्ट्रगलचे दिवस बघितले होते, तर आजकालचं जे यूथ आहे त्यांना असं वाटतं की मीडियामध्ये लगेच एंट्री केल्याने एकदम सक्सेस मिळतो त्यांना. तर माझे काही स्टुडंट्स आहेत, त्यांना तुम्ही सांगा की सक्सेससाठी काय करावं लागतं. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच दिलं. देर इज नो शॉर्टकट. नाही, मी तर म्हणतच असते, पण तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सवरून सांगा. जेव्हा मला असं वाटतं की मेहनत, प्रॉब्लेम काय होतो इथे, कधी कधी लोक म्हणतात होऊन जाईल, माझं नशीब चांगलं असेल तर मला मिळेल. नशीब खूप जरुरी आहे, डेस्टिनी पण असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की त्यासाठी वेट नाही करायला पाहिजे. दॅट नशीब, लक शुड बी अ बोनस. बट आय थिंक देर इज नो शॉर्टकट. देर इज ओनली हार्ड वर्क, हार्ड वर्क, हार्ड वर्क अँड प्रिपरेशन. अनिल, तुम्ही लोकांना सांगून द्या, नाहीतर मी सांगून देतो. एक काळ असा पण होता जेव्हा पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी, लग्नामध्ये जाण्यासाठी भाड्याचे सूट घालून जात होतात. सर, आज तर तुम्ही मला खूप एक्सपोज करताय. हे तुमचे मित्र गुलशन ग्रोवरने सांगितलं होतं की मी तुम्ही बॉम्बे जाऊन पकडतो त्याला. हो, हे काय आपलं ऑब्व्हियसली कपडे पाहिजे असतात, चांगले कपडे पाहिजे असतात. त्या दिवसामध्ये ते आजकाल जे स्टायलिश असतात ते नसायचे. आम्हा लोकांची स्टाईल आजकाल स्टायलिश लोक ठरवतात. खूप साऱ्या गोष्टी बदलल्यात, जसं की तुम्ही म्हणालात की सोशल मीडिया येऊन गेला, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. त्यामुळे तर आम्ही फोटो, टाइम वेस्ट खूप होतो या गोष्टींमध्ये. मी सांगतो इतका टाइम वेस्ट करू नका, मेहनत करा, काम करा. तर कपडे पाहिजे असायचे. तर माझा एक कचिन्स नावाचा एक होता, एक आजही आहे, मित्र आहे. तर त्याच्याजवळ मी गेलो, तर तो बोलला मला, यार मला काही कपडे दे. तर त्याने मला बघितलं आणि तो मला फक्त तुला संजय दत्तचे कपडे फिट येतील. तर संजय दत्तचे काही सूट्स बनत होते रॉकीच्यासाठी आणि आपल्या पर्सनल. तर मी ट्राय केले आणि मला फिट झाले. त्यावेळी संजय दत्त, माझी बॉडी आणि संजय दत्तची बॉडी, आता तर खूप बॉडी बेटर आहे त्याची. खूप चांगली बॉडी आहे त्यांची, खूप चांगली बॉडी बनवली त्यांनी. माझी बॉडी त्यांच्यासारखी बनली नाही, पण त्यावेळी त्यांनी थोडे अल्टर करून मला फिट करून टाकले. आणि मग तर हे आहे, हे तर बिलकुल भाड्याचे कपडे नव्हते. एका मित्राने मला ते दिले होते. भाडं नव्हतं दिलं, फ्री घेतलं होतं. पण मग मी संजय दत्तचे कपडे घालून फिरत होतो. So Slumdog was your hit film. So you were first time for the Oscars that time. So sir, have you ever expected that you've been there? What was your experience for the Oscars? तुम्ही स्लमडॉगचं नाव ऐकताच इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायला लागला.
तर तुम्ही मला हे विचारू इच्छिता की स्लमडॉग मी जेव्हा ऑस्कर स्टेजवर जेव्हा गेलो तर तुमची काय फिलिंग होती? बघा, मला वाटतं की पूर्ण जगातले जे जसे की जे कोणी पण कलाकार आहेत, कोणी फनकार असो, स्पेशली ॲक्टर असो, डिरेक्टर असो, फिल्म इंडस्ट्री कोणत्याही जगातला, कोणत्याही कोपऱ्यातला, त्याची फक्त एकच इच्छा असते की तो ऑस्कर स्टेजवर जावा. करेक्ट ना करेक्ट? तर आय थिंक दॅट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट मोमेंट्स ऑफ एनी ॲक्टर्स लाईफ, एनीबडीज लाईफ, टू बी पार्ट ऑफ अ फिल्म. मी एक छोटासा हिस्सा होतो त्या फिल्मचा, परंतु मला ती संधी मिळाली ऑस्कर स्टेजवर जावो आणि तिथे उभं राहू. दॅट वॉज द ग्रेटेस्ट फिलिंग. ती मरण्याच्या क्षणापर्यंत ती फिलिंग माझ्या हृदयात राहील. आणि पुकारसाठी तुम्हाला जो नॅशनल अवॉर्ड मिळाला त्याच्या पण आठवणी असतील. नॅशनल अवॉर्ड, दॅट्स द माझ्या खूपच जवळची फिल्म आहे. मॅटर ऑफ फॅक्ट, आय फील वन ऑफ द मोस्ट अंडररेटेड फिल्म, पुकार. आणि त्यावेळी ती जास्त यशस्वी नाही झाली जेवढी व्हायला पाहिजे होती, कारण त्यावेळी ती ऋतिक रोशनची कहो ना प्यार है रिलीज झाली होती. तर ती फिल्म खूप मोठी हिट झाली होती आणि आमची फिल्म थोडीशी इतकी चांगली नाही चालली. पण जेव्हा मला नॅशनल अवॉर्ड मिळालं, सो आय फेल्ट रिडीम्ड. मला वाटलं की नाही यार, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. आणि इतक्या वर्षांनंतर जेव्हा तुमच्या मुलीला नॅशनल अवॉर्ड मिळालं, सर त्यापेक्षा चांगलं काय असू शकतं? माझ्या विचाराने तो मोमेंट माझ्यासाठी ऑस्करपेक्षा महत्वाचा होता. खरं सांगतोय मी तुम्हाला. जेव्हा मी सोनमला चालताना बघितलं, ती गेली, स्टेजवर गेली आणि मग आपल्या हिंदुस्थानचे प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी साहेब, ज्यांची मी खूप इज्जत करतो, त्यांनी जेव्हा तिला सर्टिफिकेट दिलं तर आनंद झाला. खुश झालो मी.